लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 56 उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर आणि 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असे 61 उमेदवारांना आपण उभं केलेलं आहे। माझी विनंती आहे की आपण अनेकांना संधी दिली। आजपर्यंत लातूरमध्ये वेगवेगळ्या पक्षाला संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं, तरी देखील लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा गहन प्रश्न आहे, अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा अभाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो। मी अनेक माझ्या सहकाऱ्यांशी बोललो, ते म्हणतात की दादा पूर्वीच्या काळामध्ये जकात होती, त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायचं, नंतरच्या काळामध्ये एलबीटी आलं, त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं, नंतर जीएसटी आला आणि जीएसटी मध्ये आमच्या लातूर शहराला फटका बसला। मधी अशाच प्रकारची तक्रार इचलकरंजी महानगरपालिकेने माझ्याकडे केलेली होती। मी त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष घातलं आणि त्यामध्ये कॅबिनेटच्या पुढे प्रस्ताव नेला आणि इचलकरंजीवर जो अन्याय झालेला होता तो अन्याय त्या महानगरपालिकेचा दूर केला। लातूरकरांनो, मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे। मी आज या जाहीर सभेच्या निमित्ताने सांगतो की लातूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे काही जीएसटीचं आपल्याला कर मिळतो किंवा हिस्सा मिळतो तो लातूरकरांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून वाढून पाहिजे। जसं इचलकरंजीमध्ये लक्ष घातलं, शेवटी कामं तर झाली पाहिजे, प्रश्न तर सुटले पाहिजे, रोज शहरामध्ये स्वच्छता झाली पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगली राहिली गेली पाहिजे, प्रदूषण होता कामा नये, पर्यावरणाचा विचार केला गेला पाहिजे। ह्या अशा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या करण्याच्या करता ह्या माझ्या 71 लोकांना 61 लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे।